नमस्कार मित्रांनो, आज आपण भेट देणार आहोत महाराष्ट्रातील एक अत्यंत जागृत आणि श्रद्धेचे केंद्र असलेल्या आई एकविरा देवीच्या पवित्र मंदिराला। करंजा लेणी लोणावळा येथे वसलेले हे मंदिर कोळी समाजाचे दैवत असून लाखो भाविकांची श्रद्धा येथे आहे। आई एकविरा देवी ही रेणुका देवीचा अवतार मानली जाते। पौराणिक कथेनुसार परशुरामांनी आई एकविरा देवीची स्थापना केली अशी श्रद्धा आहे। विशेष म्हणजे हे मंदिर डोंगरातील लेण्यामध्ये आहे, जे याला वेगळं आणि अद्भुत रूप देतात। मंदिरापर्यंत पोहोचण्यासाठी सुमारे 400हून अधिक पायऱ्या चढाव्या लागतात। या पायऱ्या चढताना आजूबाजूचं निसर्ग सौंदर्य मनमोहून टाकतं। भाविक आई एकविरा देवी की जय म्हणत श्रद्धेने दर्शनासाठी येतात। नवरात्रीमध्ये येथे मोठी यात्रा भरते। विशेष म्हणजे कोळी समाजातील भाविक नवस म्हणून पायपीट करून येथे येतात। नवरात्रीत मंदिर परिसर भक्तिमय वातावरणामध्ये भरून जातो। अनेक भाविकांचा विश्वास आहे की आई एकविरा देवी मनापासून मागितलेली इच्छा पूर्ण करते। आजही अनेक लोक आपले अनुभव आणि चमत्कार सांगताना दिसतात। आई एकविरा देवीचं दर्शन घेतल्यानंतर मनाला शांती, समाधान आणि सकारात्मक ऊर्जा मिळते। ही केवळ एक मंदिर भेट नाही, तर एक आध्यात्मिक अनुभव आहे। मित्रांनो, तुम्हाला माहित आहे का, आई एकविरा मंदिराजवळ खूप छान धबधबा आहे। हा धबधबा डोंगराळ भागातून खाली कोसळणाऱ्या पाण्यामुळे तयार होतो। पावसाचे पाणी खडकावरून वाहत खाली येताना एक सुंदर दृश्य निर्माण करते। पाण्याचा गोड आवाज, आजूबाजूची हिरवळ आणि थंडगार हवा मनाला खूपच शांतता देते। आई एकविरा मंदिरात दर्शनासाठी येणारे अनेक भाविक दर्शनानंतर या धबधब्याला भेट देतात। त्यामुळे ही जागा श्रद्धा आणि निसर्ग अनुभव देणारी ठरते। काही भाविक येथे ध्यान, शांत बसून प्रार्थना किंवा फोटोग्राफीसाठी थांबतात। मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा आणि कमेंटमध्ये आई एकविरा देवी की जय जरूर लिहा। जय एकविरा आई। धन्यवाद मित्रांनो।